मुंबईच्या उपनगराला रात्रभर पावसानं झोडपलं. कुर्ला दादर सायांमध्ये पाणी साचलं. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. रायगडमध्ये पावसामुळे सतर्कतेचा इशारा, तर रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस. नवी मुंबईत अचानक वीजवाहिनी तुटून रस्त्यात पडली. 2 विद्यार्थिनी विजेच्या धक्क्यानं जखमी. भाजपाकडून ऑफर आल्यास विचार करू, खासदार अमोल कोल्हे यांचं खळबळजनक वक्तव्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली. शिंदेंचा दिल्ली दौरा अनिश्चित. पालघरच्या वाढवण बंदराचं प्रकरण तापण्याची शक्यता. ग्रीनफील्ड महामार्गासाठी खारफुटी तोडण्याला उच्च न्यायालयाची परवानगी. झाडं तोडण्याला स्थानिकांचा विरोध. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरण. घुले कुटुंबाचं आंदोलन स्थगित. पोलिसांनी दिलं कारवाईचं आश्वासन. खासगी इंधन स्वस्त झाल्यानं आश्चर्य. नयार कंपनीच्या पेट्रोल डिझेलचे दर घसरले. अमित शहा देशभरात फोडाफोडी करतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप. पुढचा नंबर सुनील शिंदेंचा. ठाकरे गटाला आणखी घरघर लागणार का? सुनील शिंदेंनी मात्र राजकीय चर्चा फेटाळली. पुणे विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब. पौड फाटा ते वनदेवी दुहेरी उड्डाणपूल होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश. गोव्यात पर्यटकांसाठी कडक नियम. धबधबा आणि नदीच्या पाण्यात उतरण्यास मज्जाव. नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार. मद्यधुंद व्यक्तीची सहप्रवाशांना जीवे मारण्याची धमकी. पनवेल सीएसएमटी लोकलमधील व्हिडिओ व्हायरल. डब्यातील प्रवाशांना अश्लील भाषेत शिवीगाळ. व्हॉट्सअपच्या नव्या वैशिष्ट्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची भीती. केंद्राची मेटाला नोटीस. जून महिन्यात कच्च्या तेलाची विक्रमी आयात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींचाही मोठा परिणाम. अभिषेक शर्मानं रचला इतिहास. 785 बॉलमध्ये ठोकले सर्वात जलद 100 आंतरराष्ट्रीय T20 सिक्सर्स.